नमस्कार. आज आपण बनवून घेऊया तांदळाचं पीठ न वापरता तांदळापासून उकडीचे मोदक. तर हे पहा, मी सर्वात आधी सुगंधित तांदूळ घ्यायचे. आपल्याला सुवास असणारे कोणत्याही प्रकारचे भारी क्वालिटीवाले तुम्ही तांदूळ घेऊ शकता. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, गिरणीतून तांदूळ दळून आणण्यासाठी किंवा मार्केटमधून तांदळाचं पीठ आणण्यासाठी बऱ्याच जणांना वेळ नसतो. तर हा सोपा ऑप्शन असणार आहे आपल्यासाठी, जे की इझी गोईंगमध्ये आपण उकडीचे मोदक बनवू शकतो. तर या पद्धतीचे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. साधारण 5 ते 6 तासासाठी आपल्याला भिजत घालून घ्यायचं आहे तांदूळ. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळासाठी सुद्धा तांदूळ भिजत घालून घेऊ शकता. मी साधारण 10 ते 12 तासासाठी माझ्याकडे वेळ होता, म्हणून मी 10 ते 12 तासासाठी तांदूळ भिजत घालून घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर साधारण 4 ते 5 तास जरी तुम्ही तांदूळ भिजत घालून घेतले तरीही खूप होतात. पण तांदूळ भिजत घालत असताना साधारण 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं. त्यानंतरच तांदूळ भिजत घालण्यासाठी ठेवून घ्यायचं, कारण आपण जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करू त्यावेळेस आपण हेच पाणी वापरणार आहोत. त्यामुळे इथे मी 1 वाटी तांदूळ भिजत घालण्यासाठी ठेवून घेतले होते. ज्या वाटीने 1 वाटी तांदूळ मी भिजत घालण्यासाठी घेतलेले आहेत, त्याच वाटीने आता आपण या तांदळामधलं पाणी 1 वाटी मोजून काढून घेऊयात. आपण ज्यावेळेस तांदूळ बारीक करू त्यावेळेस आपण हेच पाणी वापरणार आहोत. आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये भिजत घातलेले तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. जे तळाशी पाणी दिसतंय तांदळाच्या ते नाही घ्यायचं. याच्या मागचं रिझन असं आहे, कारण आपण एक मेजरिंग वाटीच्या सहाय्याने तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या मेजरिंग सहाय्याने आपण पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे. त्यामुळे आता इथे आपल्याला तांदूळ बारीक करून घेण्यासाठी जितकं पाणी लागेल तितकं पाणी टाकून आपल्याला स्मूथ असं तांदळाचं बॅटर तयार करून घ्यायचं. उरलेलं पाणी काय करायचं आहे मी तेही तुम्हाला सांगेल. तर हे पहा, या पद्धतीने मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. स्मूथ असं टेक्स्चरमध्ये आपल्याला तांदळाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तांदूळ अजिबात नसावा. तर हे पहा, मी सर्व तांदूळ 2 बॅचमध्ये काढून घेतलेले आहेत या मिक्सरच्या भांड्यातून. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं पाणी टाकून मिक्सरचं भांडं व्यवस्थित धुवून विसळून घ्यायचं आणि या बॅटरमध्ये ओतून घ्यायचं आहे हे पाणी. आता तुम्हाला लगेच प्रश्न पडला असेल, हे तर खूपच जास्त फ्लोईंग आहे, म्हणजे खूपच जास्त पातळ आहे. आता याच्यापासून आपण उकडीचे मोदक कसे बनवून घेणार, तर तुम्ही पहाच, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप इंटरेस्टिंग आहे. तर हे पहा, या पद्धतीने आपण फ्लोईंग बॅटर तयार करून घेतलेलं आहे. 1 वाटी तांदळाला 1 वाटी आपण पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता मी गॅसच्या एका बाजूला पॅन ठेवून घेतलेला आहे. यामध्ये मी 1 चम्मच तूप टाकून घेते. तूप किंवा तेल तुम्ही दोन्हीपैकी एक टाकून घेऊ शकता. आता आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते या पॅनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम अगदी मंद करून घ्यायचा आहे, हाय फ्लेम करू नका. आणि ज्यावेळेस हे बॅटर ओतून झालं त्यावेळेस लगेचच चमचा फिरून घ्यायचा आहे या बॅटरमध्ये. जेव्हा आपण हे बॅटर या पॅनमध्ये टाकून घेतो त्यावेळेस लगेचच दाटसरपणा येतो, म्हणजेच घट्टसरपणा येतो. त्यामुळे आपल्याला एका डायरेक्शनने फिरून गॅसवरती हे बॅटर घट्टसर करून घ्यायचं आहे. अगदीच गॅसचा फ्लेम लो ठेवून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, उकड काढत असताना गॅसचा फ्लेम अगदीच मंद करून घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण तांदळाचं पीठ या पॅनमध्ये ओतून घेतो त्यावेळेस कंटिन्यू चम्मच फिरून आपल्याला ही उकड तयार करून घ्यायची आहे. जर तुम्ही चमचा फिरवला नाही तर ही उकड तळाशी लागू शकते आणि एकाच ठिकाणी गाठीसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आणि गाठी तयार होऊ नये म्हणून आपण चमचा या पॅनमध्ये या बॅटरमध्ये व्यवस्थित फिरून घेतोय. तर हे पहा, साधारण 4 ते 5 मिनिटानंतर परफेक्ट अशी आपली तांदळाच्या बॅटरची उकड तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये कोणत्याही गाठी तयार नाही आहेत. आणि जरी गाठी तयार झाल्या तर चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने गाठी फोडून घ्यायच्या. तर तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं उकड तयार झालेली आहे आपली. आणि उकडने पूर्णपणे पॅनसुद्धा सोडायला सुरुवात केलेली आहे, म्हणजेच आपली उकड परफेक्ट अशी तयार झालेली आहे. आता या मिश्रणामधला थोडासा गोळा घ्यायचा या उकडमधला आणि गोळा होतो आहे का ते पाहायचा. जर गोळा होत असेल तर परफेक्ट आपली उकड तयार झालेली आहे, म्हणून समजून गॅसचा फ्लेम बंद करायचा. जर या तांदळाची उकड जर हाताच्या बोटाला कुठेही चिटकत असेल आणि असा गोळा जर तयार होत नसेल तर त्यावेळेस समजून जायचं की अजून 2 ते 3 मिनटं उकड चांगली काढून घेणं गरजेचं आहे. जर असा गोळा तयार होत असेल तर समजून जायचं की उकड परफेक्ट तयार झालेली आहे. आता ही उकड आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. उकड काढून घेण्यासाठी साधारण 5 ते 6 मिनटं लागलेले आहेत मला. आता आपण यामध्ये साधारण अर्धा चम्मच तूप टाकून घेऊयात.
तूप टाकून उकळता व्यवस्थित सॉफ्ट असं मळून घेऊयात. उकड थोडीशी थंड झाली की लगेच मळायला घ्यायची आहे. पूर्णपणे थंड झाल्यावरती उकड मळून नाही घ्यायची. साधारण थोडीशी थंड झाली की त्यावेळेस मळून घ्यायचं आणि व्यवस्थित सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे आपल्याला उकळला. तर हे पहा या पद्धतीने. आणि लगेचच याच पॅनमध्ये मी साधारण अर्धा चमच तूप टाकून घेते आहे. तूप वितळून झालं की लगेच आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे खोबऱ्याचं खीस. मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही ओल्या खोबऱ्याची खीससुद्धा घेऊ शकता. तर आता आपल्याला अगदी लो फ्लेमवरती साधारण फक्त 1 मिनटच खोबऱ्याच्या खीसला परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही खोबऱ्याचं खीस परतून घेण्यासाठी. छान असं गोल्डन ब्राऊन कलर आला की लगेचच आपल्याला 1 वाटी खीसला आता आपल्याला इथं अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे. आता प्रमाण जर मी तुम्हाला सांगायला गेलं 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे तर 1 वाटी खोबऱ्याचे खीस घ्यायचा आहे आणि त्याकरिता आपल्याला अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे. जर समजा तुम्ही 2 वाटी तांदळाचे पीठ घेतलात तर आपल्याला काय करायचं आहे 2 वाटी खोबऱ्याचे खीस घ्यायचं आणि 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. हे योग्य प्रमाण आहे. आता गूळ आपण या खोबऱ्याच्या खीसमध्ये मेल्ट करून घेऊयात, वितळून घेऊयात. तर लो फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता गूळ या खोबऱ्याच्या खीसमध्ये व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. आता आपण यामध्ये मी 3 इलायची वाटून घेतलेल्या टाकून घेणार आहे. तुम्ही इलायची वाटून न घेता इलायची पावडरसुद्धा यामध्ये टाकू शकता. आता इथे आपलं उकडीच्या मोदकचं सारणसुद्धा तयार झालेलं आहे. आता आपण गॅसचा फ्लेम बंद करून घेऊयात आणि सारण एका बाजूला काढून घेऊयात. तर हे पहा पुन्हा एकदा मी उकड व्यवस्थित मळून घेतलेली आहे हाताच्या मदतीने आणि मी इथे आधी 4 ते 5 मोदक बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण सोबत उकडीचा मोदक बनवून घेऊयात. उकड काढून घेतलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा. हाताला बोटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. असं केल्याने उकडचं पीठ आपल्या हाताला किंवा बोटाला चिकटणार नाही आणि आपण व्यवस्थित असं छान अशी खोलगट वाटी तयार करून घेऊ शकतो. सर्वात आधी आपल्याला या उकडीच्या गोळ्याला बाजूबाजूने हाताच्या मदतीने पातळ करून घ्यायचं आहे. बोटाच्या मदतीने तुम्ही पाहू शकता 2 अंगठे मी मध्यभागी ठेवलेले आहेत आणि 4 बोटं बाहेरच्या भागी ठेवलेले आहेत आणि व्यवस्थित या पद्धतीने आपण याला खोलगट आणि पातळ करून घेत आहोत. तर आपल्याला शक्य असेल तेवढे कडा पातळ करून घ्यायचे आहेत आणि मध्यभागी जाडच ठेवून घ्यायचे. मध्यभागी खूप जास्त प्रेस करून पातळ नाही करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता या पिठाला कुठेही चिरा नाही आहेत आणि परफेक्ट असं आपली वाटी तयार झालेली आहे. आता इथे आपण मोदकाच्या पाकळ्या बनवून घेत असताना अंगठा बाहेरच्या भागी ठेवायचा, त्यामधलं बोट आतमध्ये ठेवायचं आणि त्याच्या बाजूचं बोट बाहेर भागी ठेवायचं आणि जसं आपण चिमटे घेतो त्या पद्धतीने आपल्याला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. चिमटीमध्ये पकडून या पद्धतीने तुम्ही पाहू शकता खूपच सोप्या पद्धतीने आपण मोदकाच्या पाकळ्या बनवून घेऊ शकतो इझिली. पुन्हा एकदा पहा अंगठा बाहेरच्या भागी ठेवायचा, त्याच्या बाजूचं बोट आतमध्ये ठेवायचं वाटीच्या आणि त्याच्या बाजूचं बोट वाटीच्या बाहेर भागी ठेवायचं आहे आणि चिमटीत पकडल्यासारखं अशा पद्धतीने आपल्याला उकडीच्या मोदकाच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. बनवायला खूप सोपं आहे. जर तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल तर थोडंसं मेहनत करावं लागणार आहे. उकडीचे मोदकाचा पाकळ्या बनवून घेत असताना थोडासा इथे वेळ लागतो उकडीच्या मोदकाच्या पाकळ्या बनवून घेत असताना. तर आपण इथे 7 पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता लगेचच आपण यामध्ये सारण भरून घेऊयात. तर यामध्ये मी सारण थोडं जास्तच भरून घेते आहे. आपल्या अकॉर्डिंग आपण सारण भरून घ्यायचं आहे यामध्ये कमी किंवा जास्त. आणि आता इथे खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आता आपल्याला अंगठा आणि आपल्या हाताचं तिसरं बोट घ्यायचं आहे आणि तिसऱ्या बोटाने वरच्या बाजूनेच आपल्याला अलगद पाकळ्या एकत्र आणण्याचा प्रयत्न करून घ्यायचा आहे. ज्यावेळेस पाकळ्या एकत्र येतात त्यावेळेस अंगठा आणि त्याच्या बाजूच्या बोटाने आपल्याला या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. तर हे पहा पाकळ्या अजिबात मोडल्या नाही आहेत. पाकळ्या जशाला तशाच आहेत. जरी असं वाटलं पाकळ्या थोड्याफार मोडलेल्या आहेत त्यावेळेस असं चिमटीत पकडायचं आणि पाकळ्या व्यवस्थित करून घ्यायचे. दुसरी ही अशीच ट्रिक आहे, जर पाकळ्या एकमेकांना चिकटल्या असतील तर चम्मचच्या सहाय्याने चम्मचचा जो खालचा भाग असतो त्याने व्यवस्थित करून घ्यायचं, जेणेकरून उकडीच्या मोदकच्या पाकळ्या जर कुठेही मोडल्या असतील तर तुम्ही चम्मचच्या खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित म्हणजे छान अशा पाकळ्या बनवून घेऊ शकता. ही एक ट्रिक आहे, जर तुमच्या पाकळ्या मोडल्या गेल्या तर तुम्हाला ही वापरायची आहे. तर हे पहा असा मस्त आपला मोदक तयार झालेला आहे. आता उकड काढून घेण्यासाठी आपले मोदक तयार झालेले आहेत. आता लगेचच एका बाजूला मी उकड काढून घेण्यासाठी एक भांडं ठेवून घेतलं होतं. तुम्ही कढई किंवा पातेलेसुद्धा ठेवू शकता.
त्यामध्ये स्टँड ठेवून घेणं खूप गरजेचं आहे. पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे. सर्वात आधी पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी स्टँड ठेवून घेतलेलं आहे आणि या वाफेच्या प्लेटवरती मी केळीचं पान ठेवून त्यावरती मोदक ठेवून घेतलेले आहेत. केळीच्या पाण्याला स्वच्छ धुवून घेतलं होतं सर्वात आधी. त्यानंतरच हे उकडीचे मोदक मी यावरती ठेवून घेतलेले आहेत. आता आपल्याला उकड काढून घ्यायचे. साधारण 7 ते 8 मिनटं लागतात लो फ्लेमवरती. असे मस्त आपले उकडीचे मोदक तयार होतात. आता आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत की नाही हे कसं ओळखायचं? हाताच्या बोटाच्या सहाय्याने थोडंसं चेक करून घ्यायचं. मोदकाला तुम्ही पाहू शकता कुठेही ओलसरपणा लागत नाही आहे, म्हणजेच आपले परफेक्ट असे उकडीचे मोदक वाफून तयार झालेले आहेत. आता आपण गॅसचा फ्लेम बंद करूयात आणि हे उकडीचे मोदक एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मस्त असे आपले उकडीचे मोदक गणपती बाप्पाचा नैवेद्य तयार झालेला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हे पहा, असे आपले मस्त मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेले आहेत उकडीचे. भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.